चला नमस्कार मुलांनो. मागच्या वेळेला आपण जेव्हा भेटलो होतो, आपण पोल्युशन ह्या विषयावरती चर्चा केली होती. आपल्या धड्यामध्ये ऑलरेडी अनेक प्रकारचं जे प्रदूषण आहे, ज्याच्यामुळे आपल्या आयुष्यावरती कसे परिणाम होतात आणि ते प्रदूषण आपणच कसं निर्माण करतो, ह्या सगळ्याची चर्चा आपण मागच्या वेळेला केली होती. प्रदूषण हा आपल्या आयुष्यातला एक असा भाग आहे, जो आपण निर्माण केलाय. म्हणजे मानवनिर्मित समस्या. जगामध्ये एवढे सगळे सजीव आहेत. अनेक प्रकारचे सूक्ष्मजीवांपासून मोठ्यात मोठ्या अशी खूप मोठी व्हरायटी आहे. वनस्पती, प्राणी, पक्षी सगळीकडे आपल्याला ही व्हरायटी दिसते. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग थिंग्स मध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचे लिव्हिंग थिंग्स माहिती आहेत. पण कुठलाच प्राणी असा नाहीये जो प्रदूषण करतो मानव सोडून. ह्युमन्स आर द वन्स हु क्रिएट द पोल्युशन विच इज द मॅनमेड प्रॉब्लेम. पण सगळेच प्रॉब्लेम जे आपण फेस करतो ते आपण निर्माण केलेले आहेत असं नाहीये. काही प्रॉब्लेम ह्या नैसर्गिकपणे आपल्या आयुष्यामध्ये येतात. त्याला आपण नॅचरल कॅलॅमिटीज म्हणतो. उदाहरणार्थ खूप पाऊस पडणं. तर पाऊस तर आपण पडलेला नाहीये. पाऊस पडू नये म्हणून आपण काही उद्योग करून ठेवले, जसे की आपण झाडं तोडली, त्याच्यामुळे पावसाचं प्रमाण कमी झालं. पण एवढं असून सुद्धा दरवर्षी कुठे ना कुठे पूर येतात. दरवर्षी कुठे ना कुठे अतिवृष्टी होते, ढगफुटी होते. तुम्ही नक्की ह्या बातम्या सगळ्या कुठेतरी ऐकल्या असतील, वाचल्या असतील. मग ह्या सगळ्या ज्या नैसर्गिक आपत्ती आहेत, ह्यांचा अभ्यास कसा करायचा? ह्याचा अभ्यास का करायचा? ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी अचानकपणाने अशी कुठली नैसर्गिक आपत्ती आली तर काय करायचं? ह्याच्यासाठी आपल्याकडे त्याचं काही बेसिक ज्ञान असायला पाहिजे. उदाहरणार्थ आपण जे प्रदूषणाबद्दल बोललो की अशा वेगवेगळ्या पद्धतीचं प्रदूषण असतं आणि त्याच्यामध्ये अशा अशा समस्या असतात. तर तसाच विचार जर आपण नैसर्गिक आपत्तींचा केला तर ह्या नैसर्गिक आपत्ती कोणत्या असतात आणि त्या जर असतील आपल्या आजूबाजूला आल्या असतील तर आपण काय करायचं? आपण घाबरून जाऊन काही उपयोग नाहीये. एखाद्या संकटावरती मात करण्याकरता आपल्याला माहिती असायला पाहिजे की त्यातनं बाहेर कसं पडायचं. म्हणजेच आपल्याला त्या संकटामधनं काय करायचंय ह्याचं ज्ञान असायला पाहिजे, जे आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. आपल्या पुस्तकाचं नाव आहे जनरल सायन्स, म्हणजे सायन्स. त्या सायन्समध्ये असं हे काही स्पेसिफिक विज्ञान नाहीये की द होल अँड सोल स्टडी ऑफ सम स्पेसिफिक टॉपिक ऑफ सायन्स. इट इज कोलॅबोरेटेड टू सो मेनी पार्ट्स ऑफ दी नॉलेज विच इज अराउंड अस. त्यातला एक पार्ट होता मॅनमेड प्रॉब्लेम्स लाईक पोल्युशन and the other part is natural calamities and disaster management. The name itself suggests what is disaster. Disaster अचानक आलेलं संकट आहे. जसं आपण आता बोललो खूप पाऊस पडणं एक नॅचरल संकट आहे, अचानक आलेलं आहे. असंच भूकंप होणं. भूकंप होण्याकरता तुम्ही किंवा मी किंवा संपूर्ण मानवजात जबाबदार नाहीये. काही अंशी ठीक आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये काही काही गोष्टी आपण अशा केल्यात त्याच्यामुळे त्याला पाठिंबा मिळेल किंवा त्याला सपोर्ट होईल. भूकंप होऊ शकतील, पण निसर्गतः जे भूकंप खूप पूर्वी जेव्हा मानवही नव्हता तेव्हा जे होत होते त्याला आपण जबाबदार नाही होत. त्या भूगर्भातल्या हालचालींमुळे म्हणजे अर्थच्या कोरमध्ये जे काही चाललंय त्याचा परिणाम म्हणून अर्थ क्रस्ट मध्ये जी काही हालचाल होते त्याला भूकंप म्हणतात. त्याला असे धक्के बसतात, आजूबाजूच्या वस्ती हलायला लागतात, पडतात, बिल्डिंगा कोसळतात, झाडं पडतात आणि खूप भयंकर अशी आपत्ती म्हणजे काय त्याच्यामध्ये आपण म्हणतो जीवितहानी, वित्तहानी, जे काही आपली संसाधनं असतात ती सगळी खराब होणं, हे सगळं त्याच्यामध्ये होतं आणि हे निसर्गतः होतं. अशी आणखी एक नॅचरल आपण डिझास्टर म्हणू शकतो जे आहे वणवा पेटणं. जंगलामध्ये जिकडे खूप लांब लांब पर्यंत खूप जंगल आहेत, मोठी मोठी जंगल आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्या पूर्ण पृथ्वीवरती बराचसा भाग हा वाळवंटाचा आहे, बराचसा भाग हा बर्फाचा आहे, बराचसा भाग हा असंच मोकळी मैदान आहे. पण काही भाग हा खूप मोठ्या जंगलांचा आहे. तर उन्हाळ्यामध्ये जेव्हा ह्या सगळ्या झाडांना काय आपण म्हणतो बऱ्यापैकी ती कोरडी झालेली असतात, त्यांच्या फांद्या कोरड्या असतात, खाली सगळा पानांचा असा साठा झालेला असतो आणि त्याच्यामध्ये जर फांद्या एकमेकांवर घासून ठिणगी पडली, बघा हे निसर्गतः होतं. आपण त्याच्यामध्ये काही करतो का तेही आपण बोलू. पण हे निसर्गतः जेव्हा होतं आणि अशी आग जेव्हा पेटते तर ती खूप लांब पर्यंत जाते. जिथे 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 कोरडा 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 गवत आहे, चारा आहे, फांद्या आहेत, झाड आहेत, ते सगळंच्या सगळं पेटतं आणि खूप मोठं जंगल जळतं. म्हणजे ह्या संकटामधनं आता तुम्ही विचार करा की जंगल हे फक्त आपलं नाहीये आणि आपण त्या जंगलात राहत पण नाही, आपण जंगलाच्या बाहेरच राहतो. पण खूप सारे प्राणी, पक्षी ह्यांचा तो अधिवास आहे. इट इज द नॅचरल ड्वेलिंग प्लेस की तिथे खूप सारे हिंस्त्र प्राणी असतात किंवा खूप सारे छोटे छोटे प्राणी असतात, साप असतात, अनेक प्रकारच्या माशा, कीटक असतात. ती त्यांची इकोसिस्टम आहे.
तिथे अनेक प्रकारच्या वेली, फुलं, फळं, वेगळी इकोसिस्टम आहे आणि त्याच्यावरती अवलंबून असलेले मायक्रो ऑर्गॅनिझम्स ही पण एक इकोसिस्टम. हाँ जी मैम. Are you sharing your screen? नहीं 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 नहीं, आई एम जस्ट इंट्रोड्यूसिंग द टॉपिक. इसके बाद आई विल शेअर द टॉपिक. Okay, fair enough. Thank you. तो तर मग अशा पद्धतीने आपण जेव्हा त्या जंगलाचा विचार करतो आणि तिथे जेव्हा आग लागते तेव्हा ती पूर्णच्या पूर्ण सिस्टीम जळून जाते. मग त्या झाडांच्या वर राहणारे जे काही प्राणी असतील, जे काही कीटक असतील, जे काही मायक्रोब्स असतील, त्यांचं काय होणार आहे? एका परिणामामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टींवरती जो काही इफेक्ट होतो तो असतो नॅचरल डिझास्टरचा इम्पॅक्ट, जो खूप नंतर पण बरेच दिवस राहू शकतो किंवा बरेच महिने केलेल्या ज्या काही कृती आहेत त्या सगळ्याचा परिणाम आहे. कुठे ना कुठे काही ना काही इम्पॅक्ट आहे. जसं आता आपण जे वणव्याबद्दल बोललो, झाडांच्या फांद्या एकमेकांवर घासणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण खूप सारे लोक उन्हाळ्यामध्ये ट्रेकिंगला जातात, कॅम्पिंगला जातात आणि तिथे काहीतरी थंडी असते, शेकोटी पेटवली आहे, माचीस, सिगरेट आणि टाकून दिली थोडकं तिकडे. तर त्याच्यामुळे जर चुकून आग लागली, तुमचा तर कॅम्प होणार आहे, तुम्ही कॅम्पिंग करून परत याल, पण नंतर जी आग पेटलेली असते त्याचं काय? तुम्ही चुकून जरी अशी एखादी गोष्ट जरी केली तरी पण त्याचा परिणाम त्या पूर्ण एरियाला भोगावा लागतो. तसं दुसरं, आपण आता जे बोललो भूकंपाचं, तर भूकंपाचे धक्के जे निसर्गतः येतात ते वेगळे, ते पृथ्वीच्या आतल्या हालचालींमुळे येतात. पण माणसाच्या काही करामती अशा आहेत की त्याच्यामुळे या धक्क्यांना पाठिंबा मिळतो. जसं आपण मगाशी बोललो, खाणकाम करणं म्हणजे जमीन खोदायची आणि खाणीमध्ये जाऊन तिथनं वस्तू काढायच्या. त्याच्यामध्ये कोळशाच्या खाणी असतील, सोन्याच्या असतील, चांदीच्या असतील, अनेक खनिज म्हणजे अनेक ओर्स ज्या काही आहेत त्या जमिनीखालनं आपण जेव्हा आणतो तेव्हा आपल्याला जमिनीचं उत्खनन करावं लागतं. म्हणजे यू हॅव टू ड्रिल द लँड आणि त्या ड्रिलिंगचा इम्पॅक्ट हा त्या हादऱ्यांवरती येतो आणि मग ते कुठेतरी 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 आपल्याला समजतं की हा प्रकार काय आहे. ह्या सगळ्यामधनं वाचण्याकरता आपण स्वतःला तयार ठेवायचंय आणि तेच डिझास्टर मॅनेजमेंट आहे. डिझास्टर म्हणजे काय? एखादी नॅचरल कॅलेमिटी, सुनामी असेल, भूकंप असेल, अर्थक्वेक असेल किंवा आग असेल, अशा गोष्टी ज्या आपल्या हातात नाही आहेत पण ज्या खूप नुकसान करतात आणि खूप मोठ्या एरियाचं नुकसान करतात, त्याच्यावरती आपण काय करू शकतो ह्याचा विचार करणं म्हणजे डिझास्टर मॅनेजमेंट. आणि त्याचा अभ्यास कसा करायचा, तर आपण स्वतःला प्रिपेअर करायचं. ज्या काही बेसिक फर्स्ट एडच्या गोष्टी असतात त्या सगळ्या समजून घ्यायच्या, आपल्याकडे फर्स्ट एड किट ठेवायची. स्वतःचा जीव वाचवण्याकरता तुम्ही कुठे पळायला पाहिजे हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर जिथे धक्का आहे, जिकडे धोका आहे तिथेच तुम्ही जाणार, तुम्ही कसं स्वतःचा जीव वाचवणार? सो तसं नाही करायचं. त्याची माहिती आपल्याला असायला पाहिजे की हे का झालं, हे झाल्यावरती मी काय करायचं आणि इतरांना काय सांगायचं. तर स्वतःच पॅनिकमध्ये सगळ्यांना आणखीन कन्फ्युज करून सोडायचं असा उद्योग करायचा नाही. आपण जितकं शक्य तर त्या संकटातनं बाहेर येण्याचा प्रयत्न करायचा असतो. बरोबर. आता आपण बघूया आपल्या धड्याकडे, जो की आहे आपला डिझास्टर मॅनेजमेंट. ह्या लेसनची आपल्याकडे पीपीटी नाही आहे सध्या, पण आपण त्याला पुढच्या लेक्चरच्या वेळेला त्याची पीपीटी बघू. आता आपण डिझास्टर मॅनेजमेंटचा जो काही प्रकार आहे तो जरा समजून घेऊया. व्हॉट इज डिझास्टर? नो रिझन. तुम्हाला अंदाज पण नसतो, तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती फिरायला जाता पण तिकडे एक मोठी लाट येते सुनामीची, जे की खरं खरं झालं होतं आपल्या भारतामध्ये सुद्धा 2004-5च्या आसपास. मला एक्झॅक्टली आता वर्ष लक्षात नाही, 2007च्या आसपास काहीतरी चेन्नईमध्ये, चेन्नई, केरळ आणि खालचा जो सगळा आपला साऊथचा किनारपट्टीचा भाग आहे तिथे फार मोठी सुनामी, तुम्हाला मी थोड्या वेळानंतर दाखवेन, त्याचे शॉर्ट्स आहेत आपल्याकडे, की काय भयंकर प्रमाणामध्ये हानी झाली होती. म्हणजे समुद्राच्या लाटा किनाऱ्यावरती येतात जातात हे सगळ्यांना माहिती. आणि मरियाना बीच हा खूप मोठा बीच आहे, म्हणजे चेन्नईतला 10 किलोमीटर लांब असा तो बीच आहे आणि तो खूप प्रसिद्ध बीच आहे. तर रोज रोज सकाळी लोक स्विमिंगला जातात, योगा करतात, लोक मॉर्निंग वॉकला जातात. खूप छान मोठाच्या मोठा 10 किलोमीटरचा पट्टाच आहे जिकडे लोकांचं दैनंदिन आयुष्य छान सुरू असतं, वर्षानुवर्ष सुरू असतं. आणि असंच एक दिवस लोक सकाळी गेले, मॉर्निंग वॉकला जे गेले ते गेलेच, ते अख्खं चेन्नईच गेलं त्याच्यामध्ये. जो सगळा भाग समुद्रकिनाऱ्याच्या जवळ होता त्या सगळ्या भागातल्या बिल्डिंगा पण अगदी पाण्याबरोबर वाहून गेल्या. इतक्या मोठ्या लाटा आणि इतक्या एनर्जेटिक लाटा जेव्हा किनाऱ्यावरती आल्या तर तिथली लोक काय, बिल्डिंगा काय, गाड्या काय, सगळंच्या सगळं पोटामध्ये समुद्राच्या निघून गेलं. अशा पद्धतीने सुनामी ही एक खूप मोठी नॅचरल डिझास्टर आहे. भारताच्या 3 बाजूला समुद्र आहे. सी यू लुक ॲट दी मॅप ऑफ अर्थ, इंडिया, भारताचा नकाशा बघा.
या बाजूला बंगालचा उपसागर आहे, खालच्या बाजूला हिंदी महासागर आणि इकडे अरबी म्हणजे अरब जो काही आपला आहे तो आहे समुद्र आहे. तर ह्या 3 बाजूला आपल्या आजूबाजूला काय आहे, समुद्र आहे. आणि समुद्राच्या खाली, पाण्याच्या खाली जमीन आहे. त्या जमिनीच्या खाली जे काही चालतं ते आपल्याला असंही माहित नसतं. आणि तिथून जर लाटा उसळल्या तर त्या कुठे येणार आहेत, आपल्याच जमिनीवरती येणार आहेत. आणि जमिनीचा भाग असा निमुळत आहे, बरोबर. सो तो जो खालचा पट्टा आहे ना, असं ते टोक आहे भारताचं एंड, जिकडे शेवट आहे आणि तिकडनं खाली समुद्र. तर ती सगळ्यात निमुळती जागा आहे. आणि तिथल्या लोकांना अतिरिक्त पाण्याची फार सवय, म्हणजे त्यांच्या आजूबाजूला पाणीच पाणी आहे, सगळीकडे समुद्रच आहे. आणि अशा ठिकाणी खूप सारं आतमध्ये पण, मातीमध्ये पण खूप साचलेलं पाणी असं असतं, मऊ मऊ असते ती जमीन. सांगायचा मुद्दा असा की डिझास्टर्स हे वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळे असतात. आता तुम्ही बघा, सध्या तुम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या न्यूज बघा, सगळीकडे पावसाच्याच बातम्या आहेत. यू जस्ट लिसन टू द न्यूज अराउंड यू, रीड द न्यूज. बीड जिल्ह्यामध्ये एवढं शेतीचं नुकसान झालं, मराठवाड्यामध्ये हे झालं, अमुक ठिकाणी ते झालं, उत्तराखंडला अतिरिक्त पाऊस झाला, बरोबर. तुम्ही ह्या बातम्या ज्या सगळ्या ऐकताय ना, ह्या बातम्या काय सांगतायत की तिथे आलेलं हे डिझास्टर आहे, बरोबर. मग त्याच्यावरती काय करायचं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. या धड्यामध्ये सगळ्या डिझास्टर्सची चर्चा नाहीये, 2च सांगितलेत. एक आहे अर्थक्वेक आणि दुसरा आहे फायर. बघा, अर्थक्वेक चित्रच सांगते आपल्याला काय ते. क्रॅक्स टू द बिल्डिंग्स. काय दिसते चित्रामध्ये, एक एरिया आहे, मध्ये रस्ता आहे, 2 घरं आहेत, बाजूबाजूला बिल्डिंग आहेत, त्यांच्या बाजूबाजूला झाड आहेत, मागे काय आकाश बिकाश आहे, डोंगर आहे, नदी, जे काही आहे. एक नॉर्मल कोणती तरी जागा आहे आणि त्या रस्त्याला खड्डा पडलाय, मोठाच्या मोठी दरी पडल्यासारखं दिसतं बघा. म्हणजे आता तुम्ही विचार करा, ती जमीन होती आणि त्याचं तुटली, म्हणजे तुम्हाला जमिनीच्या खाली वाकून बघता येईल की काय मध्ये अशी परिस्थिती आहे. आणि जेव्हा इतका भयंकर भूकंप जाणवला जातो तेव्हा बिल्डिंगा हादरतात, पडतात, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स जमीनदोस्त होतात, झाडं पडतात, जी आहे नाहीये ती सगळी संपत्ती उलटी सुलटी होते. कारण धक्क्यांमुळे ज्या गोष्टी स्थिर उभ्या आहेत ना आता पृथ्वीच्या पृष्ठभागावरती, धक्के बसायला लागले, त्यांचे बेसच हल्ले, तर ते पडणारच आहेत. आणि त्याच्या खाली जे काही सजीव गेले ते गेले, जे वाचतात बिचारे सुदैवाने त्यांची गोष्ट वेगळी असते. पण अन्यथा विचार करा ना, अख्खी बिल्डिंग कोणाच्या तरी अंगावर पडली, तो माणूस कसा वाचू शकतो, बरोबर. ते आहे अर्थक्वेक. आता अर्थक्वेकला आपण जरा सायंटिफिक लँग्वेज मध्ये समजून घेऊया की व्हॉट इट इज. सडन व्हायब्रेशन्स म्हणजे अचानक येणारे व्हायब्रेशन्स ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस और ग्राउंड इज कॉल्ड ॲज अर्थक्वेक. अर्थक्वेकची डेफिनेशन काय, सडन व्हायब्रेशन्स ऑन द अर्थ अँड शेकिंग ऑफ द अर्थ सरफेस और ग्राउंड इज कॉल्ड seismic waves leading to the movement of the earth's surface like tremors, shaking or it goes up and down. आता सिस्मिक मुवमेंट्स म्हणजे काय बघा. आता तुम्ही हे चित्र बघा, तुम्हाला हे सगळं समजेल. या खालच्या चित्रामध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. आपल्या पृथ्वीच्या पृष्ठभागाचा विचार करा. जस्ट लुक ॲट द सरफेस ऑफ द अर्थ. या अर्थच्या सरफेसच्या खाली 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 दिस इज अवर ग्राउंड, जिथे आपण राहतो, आपलं घर आहे. तिकडनं तुम्ही खाली 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 असं जसं आपण केक कट करतो की नाही, तसं तुम्ही अर्थला कट केलं असं समजा. आता याचा खालचा भाग आहे माती, याच्या खालचा भाग आहे दगड, याच्या खाली 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 तुम्ही असं कट काय आहे, त्या अर्थ कोर मध्ये लावा, तो लिक्विड स्टेट मध्ये. सो दॅट इज दी सेंट्रल पार्ट ऑफ द अर्थ. त्याच्या भोवती भोवती सगळी जमीन आणि मग बाहेर बाहेर तुम्ही आत असं पूर्ण अर्थ बनलेली. पण जो सेंट्रल पार्ट आहे ज्याच्यामध्ये सतत काही ना काही मुवमेंट्स होतात, दॅट इज अ कम्प्लिटली मुवेबल इनर कोर ऑफ अर्थ, ज्याच्यामध्ये खूप काही गोष्टी होत आहेत. आणि त्या गोष्टी इतक्या हाय टेम्परेचरच्या आहेत, तिथे तुम्हाला सॉलिड, लिक्विड, गॅशियस अशी स्टेटच नाही, तिथे 4th स्टेट ऑफ मॅटर, दॅट इज प्लाझ्मा स्टेट. एवढ्या भयंकर गरमीमध्ये ऍटम्स काय, मॉलिक्युल्स काय असं वगैरे काही नाहीये, सगळं एकत्रच आहे. ठीक आहे. पण अशा ठिकाणी, इतक्या भयंकर गरमीच्या ठिकाणी
जे काही ऍजिटेशन होते त्याच्यामुळे धक्के बसतात. आणि खूप उष्णता, हाय अमाऊंट ऑफ हीट जनरेटेड ऍट दी कोर, मग ती बाहेर कशी पडणार? सो दॅट इज सम हाऊ गिवन आउट. काहीतरी करून ती उष्णता बाहेर पडते, ती एनर्जी बाहेर पडते. आणि समजा ह्या ठिकाणी खाली तो त्याचा फोकल पॉइंट आहे. फोकल पॉइंट म्हणजे सेंटर, जिथून हे एजिटेशन सुरू होतं, की सप्पकन असा बाण कसा वर जातो ना, तशी ती एनर्जीची एक वरच्या बाजूला एक अशी काय म्हणू आपण, एक असा स्ट्रोक जातो आणि त्याच्यामुळे जमिनीला धक्का बसतो. आणि त्या फोकल पॉइंटच्या वरती, अर्थ वरती जो पॉइंट आहे त्याला आपण म्हणतो एपिसेंटर. एपिसेंटर हा तो पॉइंट आहे जिथून खाली गेलं की आपल्या भूकंपाच्या धक्क्याची सुरुवात होते. समजलं? म्हणजे त्या पॉइंट मधून असा स्ट्रोक निघतो आणि जो अर्थ वरती आला त्या पॉइंटला अर्थ वरती आपण एपिसेंटर म्हणतो. आपण पृथ्वीच्या आतमध्ये राहत नाही. वी डोंट स्टे इनसाइड द कोर ऑफ द अर्थ, वी आर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. बरोबर? So when we are on the surface, we will be looking at the point which is affecting the area around us. We are not going inside the earth. आपण आत नाही चाललोय, आपण तो पॉइंट बघतोय जिथून आपल्या अर्थच्या सरफेस वरती हे सगळं व्हायब्रेशन्स आलेत. बरोबर? आता तुम्ही कधी पाण्यामध्ये दगड टाकून पाहिलाय का? नक्की तुम्ही अगदी कुठेच नाही तर आपल्या बादलीत करून बघा. बादलीत स्थिर पाणी घ्यायचं, एक दगड टाकायचा, काय होणार आहे? जसा दगड आत जाईल त्याच्यावर तरंग निर्माण होतात. सो दी वॉटर सरफेस ऑल्सो विल शो यू दी व्हायब्रेशन्स. असे गोल 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 राऊंड दिसतील तुम्हाला. सेम इज इन द केस ऑफ दिस अर्थक्वेक आणि त्याच्या वेव्स. हे जे काही एनर्जी वेव्स आहेत ना, त्याचे धक्के धप 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 लांब 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 पसरत जातात. ज्या ठिकाणी एपिसेंटर आहे तिथे त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो, कारण तिथूनच धाडकन ते बाहेर पडले. जिथे इम्पॅक्ट जास्त तिथे डॅमेज जास्त. मग ही एनर्जी वेव्ह हळूहळू बाहेर 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 जात 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 स्लोली 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 फेड होत जाते. म्हणजे एपिसेंटर पासून तुम्ही जसं जसं लांब जाल ना तसं काय होईल? इम्पॅक्ट कमी होत जाईल. दररोज पृथ्वीवरती कुठे ना कुठे भूकंपाचे धक्के बसतात, पण आपल्याला नाही माहिती असतं. आपण जिथे राहतो तिथे तिथपर्यंत धक्के येतच नाहीत. म्हणजेच काय? फोकल पॉइंट पासून सुरू झालेला जो काही प्रवास आहे त्याचा एपिसेंटर वरती येतो, एपिसेंटर वरून तो पुढे पुढे जात 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 हळूहळू कमी कमी होत जातो. ठीक आहे? नाव द शॉक्स अँड वेव्स फॉर्म्ड इन द इंटेरियर ऑफ द अर्थ स्प्रेड ऑन द सरफेस in all directions. The central point of earthquake is the point above the epicenter on the earth's surface. Strong convulsions or waves at the first reach to the epicenter. Therefore, major loss occurs near that area. जे आपण मगाशी म्हणालो, इथूनच या फोकल पॉइंट वरून स्ट्रोक वर गेलाय धाडकन, म्हणजे काय झालं? इथे सगळ्यात जास्त डॅमेज होणार आहे. ज्या ठिकाणी भूकंपाचा धक्का बसतो त्या भागामध्ये खूप मोठा डॅमेज होतो. शॉक्स occur due to an earthquake can be mild or intensified, म्हणजे acute. तो खूप माइल्ड असू शकतो किंवा खूप अक्यूट असा त्याचा इम्पॅक्ट असू शकतो. म्हणजेच काय? अर्थक्वेक किती प्रमाणामध्ये झाला, किती भयंकर झाला, तर तो जितका मोठा धक्का तितका जास्त भयंकर, तितका अक्यूट. ऑन द अर्थ mild earthquakes occur in a larger number than the intensified or runners. म्हणजे माइल्ड अर्थक्वेक हे चालूच असतात, हलके हलके धक्के बसतच असतात. ते आपल्याला कळतात किंवा कळत नाही. पृथ्वीच्या आतमध्ये खूप गडबड चाललेली आहे, सारखी चाललेली आहे, ती आपल्याला नाही समजत. आपण आपल्या गडबडीत असतो. शिवाय ज्या जमिनीवर आपण चाललोय त्याच्या खाली काहीतरी चालू आहे हे सगळं सतत आपल्याला जाणवतच राहतं असं नाहीये. पण जे काही भयंकर मोठे भूकंप असतात त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त असतो, म्हणून ते आपल्याला जाणवतात. नाहीतर मग हे असे छोटे छोटे जे काही ज्याला आपण माइल्ड शॉक्स म्हणतो ते येतात आणि जातात. एव्हरी डे अर्थक्वेक्स आर नोटिस्ड ऍट सम ऑर अदर प्लेसेस ऑन द अर्थ. हा खूप महत्वाचा पॅसेज आहे बघा. आपल्याला असं वाटतं आपल्याला काही असं आपलं घर सुरक्षित आहे, इथे काही होत नाही. पण विचार करा, एव्हरी डे अर्थक्वेक्स आर नोटिस्ड ऍट सम ऑर अदर प्लेसेस ऑन द अर्थ. पूर्ण पृथ्वीवरती कुठे ना कुठे रोज भूकंप निदर्शनामध्ये येतात. अकॉर्डिंग टू द ऑब्झर्वेशन ऑफ नॅशनल अर्थक्वेक्स इन्फॉर्मेशन सेंटर, एव्हरी इयर नियरली 12,400 to 14,000 earthquakes occur on the earth. म्हणजे काय सांगितलंय? प्रत्येक वर्षी
जवळपास 12.5 ते 14,000 अर्थक्वेक दरवर्षी होतात. आपण जरा कॅल्क्युलेशन करूया चला. आपण ना मिनिमम धरू 12,400 दिलेत ना, चला आपण 12,000 भूकंप धरू, पण कमीत कमी धरू. आणि समजा 365 दिवस एका वर्षामध्ये असतात. इन अ इयर सांगितलं ना, एव्हरी इयर. एका वर्षामध्ये 365 दिवस. तर 365 दिवस, कारण हे आता मोर दॅन 350 आहे, ह्याला आपण राऊंड ऑफ करू आणि हे आपण टाकू 400. आपण काय करतोय, रफ कॅल्क्युलेशन करतोय. एका वर्षामध्ये समजा आपण 400 दिवस धरले आणि त्यांनी दिलेल्या आकड्याप्रमाणे 12,000 हे मिनिमम आकडा, 12,000 पेक्षा जास्त आहे खरं तर, आपण त्याच्याहून कमी घेतलाय आपल्या कॅल्क्युलेशनसाठी समजा. तर असं जरी केलं आपण तरी विचार करा बरं किती भूकंप झाले. 4 दुणे 8, 4 त्रिक 12, 30 भूकंप. 30 भूकंप रोज कुठे ना कुठे होत आहेत. रोज कुठे ना कुठे 30 भूकंप होत आहेत पूर्ण पृथ्वीवरती. बघा, हे रफ कॅल्क्युलेशन आहे, याच्याहून जास्तच होणार आहे. मला सांगायचा मुद्दा असा आहे की अर्थक्वेक्स आर व्हेरी फ्रिक्वेंटली हॅपनिंग अराउंड अस. मी घाबरवत नाहीये तुम्हाला, फक्त माहिती देते जी आपल्याला नसते, की आपल्याला वाटतं सगळं मस्त चाललंय, स्थिर आहे, म्हणजे काही टेन्शन नाही. असं नाहीये. एक असतं, होत असतं, फक्त आपल्याला माहित नसतं. फ्रॉम धिस इट इज नोटिस्ड दॅट अर्थ इज कंटिन्युअसली व्हायब्रेटिंग. बघा, हेच प्रूफ आहे की अर्थ इज कम्प्लिटली अँड कंटिन्युअसली व्हायब्रेट होते 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 होते. आतून फिरते, बाहेरून फिरते, गोल फिरते, सूर्याच्या भोवती फिरते. सो मच ऑफ मोशन इज देअर टू द अर्थ. देन इमॅजिन हुज लाईफ इज मोर डिफिकल्ट, युअर्स और अर्थ. तिच्या आतमध्ये पण गडबड आहे, बाहेर पण गडबड आहे. ती स्वतः पण फिरते, सूर्याच्या भोवती पण फिरते, दॅट टू इन अ स्पेक्युलेटेड टाइम. मग तुमचं आयुष्य खूप सोपं आहे त्या मानाने. यू हॅव टू वेक अप ॲट स्पेसिफिक टाइम, यू हॅव टू कम्प्लीट युअर होमवर्क, यू हॅव टू प्ले, देअर आर मेनी पीपल टू हेल्प यू, अँड देन युअर डे एंड्स विथ अ गुड स्लीप. बट अर्थ कांट इवन डू दॅट. शिवाय अर्थ हॅज टू फेस द क्लायमेट्स. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कधी सूर्य जवळ आहे, कधी लांब आहे. त्याच्याबरोबरच तिथे काय आहे, आणखी मून आहे, बरोबर. मून हॅज ग्रेव्हिटी. सो मूनची ग्रॅव्हिटी पण आपल्याला अफेक्ट करते. तर आपल्याकडे ज्या समुद्रातल्या वेव्ज असतात, भरती आणि ओहोटी, बरोबर, हे त्या चंद्राच्या इम्पॅक्टमुळे पण आहे. एकीकडून सूर्य, एकीकडून चंद्र, मध्ये आपली पृथ्वी. सो मच ऑफ मेस इज देअर. ऍक्च्युली विचार करून बघा, म्हणजे अर्थ इज अ ह्यूज प्लॅनेट अँड देर आर मेनी थिंग्स अराउंड इट अँड इनसाइड इट. आता आपण जे अर्थक्वेक बद्दल बोलतोय ना, ते अर्थच्या इनर गोष्टींबद्दल बोलतोय. पण इट इज नॉट जस्ट इनसाइड थिंग दॅट इज अफेक्टिंग अस. एकत्रित विचार केला तर बघा, त्या अर्थचं काम किती कठीण असतं. The machine or instrument which records the earthquake is called a seismograph or seismometer. And pressure is one of the mathematical measuring unit. Effect of earthquakes are mentioned below. Study them carefully. आपण जसं सेंटीमीटर मध्ये पट्टीमध्ये मोजतो ना, किती सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, तशी ही स्केल, रिस्टर स्केल, किती इंटेन्सिटीची, ती त्या आपल्या वरचं एपिसेंटर आहे, त्या एपिसेंटरला किती इंटेन्सिटीची वेव्ह आली हे मेजर करतात. जर ती 6, 7, 8 अशा रेंजमध्ये असेल तर तो खूप मोठा भूकंप असतो, म्हणजे खूपच इम्पॅक्टफुल असतो, की त्याचे धक्के लांबपर्यंत जाणवतात आणि खूप चांगला डॅमेज करतात. चांगला म्हणजे खूप मोठा. इट इज नॉट चांगला, इट इज नेव्हर चांगला. डॅमेज कधी चांगला असतो का, सांगा बरं. आता नेक्स्ट इज कॉजेस ऑफ अर्थक्वेक. बघा, आपण मगाशी जे बोललो की वाय these natural calamities occur. So let us discuss the points which are the causes of the earthquake on the earth. Why the earthquake happens? The first is volcanic eruptions. Now this is a natural process. Volcanic eruptions come out naturally from the earth. As I just now told you, or you already are aware of it, that the Earth's core has lava inside it. It's completely moving, heated, and tries to come out of the earth. जी काही heat energy आहे त्याच्यामध्ये, it needs to go out ना. किती दिवस, किती वेळ ते असं आतमध्ये बंद 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 राहणार आहे. प्रेशर कुकरची पण शिट्टी येते ना. सो इट्स सेम लाईक दॅट. सो दॅट इनर प्रेशर wants to come out and there's the eruption. त्या इरप्शन मुळे ते फटकन असं वरती येतं, सगळं फोडूनच वर येतं. The energy is so high that the earth and the surface
and the layers of earth are broken from within, and it comes out suddenly with huge energy, and that molten lava, high temperature lava, comes out and it goes on spreading. तर तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये लावा बाहेर पडतो. जेव्हा तो शांत होतो तेव्हा पृथ्वीचं पोट पण शांत होतं. करेक्ट? बिकॉज इट इज व्होल्कॅनिक इरप्शन अँड दॅट इज अ नॅचरल प्रोसेस. ते होतं. आणि काही काही लावास तर अजून पण अलाइव्ह आहेत, दॅट जस्ट थ्रोईंग आउट व्हॉट इज इनसाइड ऑफ द अर्थ. नाव स्ट्रेस ऑफ बिग डॅम्स ऑन द अर्थ. सी, आता ही ह्युमन ऍक्टिव्हिटी आहे. दिस इज नॉट नॅचरल, दिस इज मॅनमेड. जस्ट थिंक ऑफ इट. अर्थच्या सरफेसवरती जिकडे जिकडे आपण नद्यांवरती डॅम बांधलेले आहेत. I want to share this experience with you all. I was very young. That time we traveled, I don't know from where to where we went, but we traveled through railways and we crossed Brahmaputra river. Oh my God, I feel so, that's a very dangerous memory of mine. कारण की पूर्ण तो जो ब्रह्मपुत्रेचा ब्रिज होता, ब्रह्मपुत्रा इज अ व्हेरी ह्यूज रिव्हर. त्याला नदीने नद म्हणतात. नद म्हणजे ती पुरुष असतात तसे खळखळ खळखळ खूप मोठं पात्र आहे त्याचं. आणि ह्या तीरावरून त्या तीरावरती खूप उंच असा तो ब्रिज होता. आमची रेल्वे चालली होती आणि खाली ते ब्रह्मपुत्रेचं पाणी, एवढं भयंकर पाणी, समुद्राच्या कशा लाटा उसळतात ना तशा लाटा त्या नदीच्या, आणि खूप उंचावरती तो ब्रिज, आमची गाडी त्याच्यावरून चालली होती. सो विचार करा, एवढ्या भयंकर नदीवरती असा डॅम ऑलरेडी बांधला होता, आणि असे खूप सारे डॅम आपल्याकडे ऑलरेडी आहेत. सी, वी आर डुईंग डेव्हलपमेंट. इट इज फॉर जस्ट प्युअरली फॉर द सेक ऑफ डेव्हलपमेंट अँड कनेक्टिंग टू प्लेसेस टू इच अदर. पण ह्या सगळ्याचा परिणाम काय होतो? यू आर ड्रिलिंग इनसाइड द अर्थ सो डीप. तुम्हाला नद्यांच्या मध्ये काहीतरी ड्रिल करून त्याचे पिलर्स उभे करायचे असतात. देन ओनली यू कॅन सपोर्ट युअर थिंग्स ना. बरोबर ना? इकडून तिकडे रेल्वे जाणार आहे. रेल्वे इज नॉट अ स्मॉल फेदर, इट्स अ ह्यूज रेल्वे. त्याचं वजन किती आहे, त्याच्यामध्ये माणसं किती, त्याच्यात तुम्ही सामान इकडून तिकडे नेणार, मालगाड्या नेणार, तुम्ही कुठल्या कुठल्या वेगळ्या वेगळ्या गाड्या नेणार तुम्ही, त्याच्यात किती सामान आणि किती वजन सतत इकडून तिकडे तिकडून इकडे तेवढं झेपेल असं कन्स्ट्रक्शन तुम्हाला त्या पाण्यावरती उभं करायचं आहे. सो त्याच्याकरता तुम्हाला तेवढा बेस पक्का करावा लागतो. कुठली पण बिल्डिंग बांधताना ना वरचे मजले बनवणं सोपं आहे. महत्वाचं असतं खालचं. जमीन किती खोल खोदली आहे आणि त्याचा पक्का बेस आहे की नाही याच्यावरती ना वरची बिल्डिंग तुमची उभी राहील की नाही. असेच जेव्हा आपण डॅम बांधतो नद्यांवरती, तर त्या पूर्णच्या पूर्ण पात्राच्या भागामध्ये, आजूबाजूच्या भागामध्ये आपण मायनिंग करतो, म्हणजे त्याला खणतो, आपण खड्डे करतो. काहीतरी करून आपलं स्ट्रक्चर त्याच्यामध्ये खूप डीपली व्यवस्थित बसलं पाहिजे. आणि ते इतकं सोपं नाहीये. हे सगळं लोखंडाचं, मेटलचं, त्याच्या अलॉयचं बनलेलं सगळं सामान असतं. यू टू जस्ट प्लांट इट इन दी सॉइल, विच इज नॉट अन इझी टास्क. मग काय करायचं? त्याचा इम्पॅक्ट ड्रिलिंग बिलिंग खोदून खणून काही करून त्याला पक्क करून शेवटी डॅमेज टू दी अर्थ. धक्के बसणारच ना. ड्रिल करताय तुम्ही, खडखड 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 खड, दगड आले, तोडणार तुम्ही त्याला, ब्रेक करणार. यू आर गोइंग इन अँड इन, यू आर गोइंग डीपर अँड डीपर अँड डीपर. त्याच्याकरता तिथे जे काही व्हायब्रेशन्स होतील त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहेत? वी आर रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. देन थर्ड इज मायनिंग. दिस इज अगेन अ मॅनमेड ऍक्टिव्हिटी. आय टोल्ड यू की जमिनीच्या खाली आपण जेव्हा खाणींमधनं बाहेर काढतो, सोन्याची, कोळशाची, चांदीची, कॉपर, कुठले, you say the metal and that is inside the ore, because these metals we obtain from the ores, earthच्या मधून मिळतात. So mining industry is one of the prominent industry that we know. Mining industry works to get the metals from the earth's core or the ores. मग याच्याकरता काय करायचं? मायनिंग इज नॉट अनदर, इट्स अनदर डिफिकल्ट टास्क, जे आपण मगाशी म्हणालो की खणत खणत जायचं असतं. जसं मूवी, त्याचं नाव आहे राणीगंज. कधी तुम्ही बघितला असेल तर तुम्हाला समजेल मी काय सांगते. त्याच्यामध्ये कोळशांच्या खाणीमध्ये अडकलेल्या कामगारांना वाचवण्याचं असं एक ते मिशन होतं. पण त्याच्यात तुम्हाला समजेल की कोळशाच्या खाणीमध्ये किती भयंकर परिस्थिती असते. खूप खाली, जमिनीच्या खाली
अशी लिफ्ट असते, त्याच्यामधनं कामगार खाली जातात आणि एकेका एरियामधनं तिकडनं ते कोळसा बाहेर काढून टोपल्यांमधनं इकडनं तिकडनं वर पाठवत राहतात. पण जमिनीच्या जितकं जितकं तुम्ही खाली जाल तितके तितके ते मोठे मोठे खडक असतात. तुम्ही काही तिथे छिन्नी हातोड्या घेऊन किंवा कुदळ आणि फावड्याने फोडू नाही शकत ते. आणि कोळसा जितक्या मोठ्या प्रमाणात लागतो तितक्या मोठ्या प्रमाणात तुम्ही 100 कामगार नेऊन सुद्धा तुम्हाला तितक्याच 100 टोपल्या 200 टोपल्याच मिळणार आहेत. खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे आणि सप्लाय करण्याकरता मग शॉर्टकट आहे आणि द शॉर्टकट इज ब्लास्ट. तर माइन्सच्या खाली ब्लास्ट करतात, म्हणजे माणसाने तिथे ठेवत नाहीत, बॉम्ब तिथे ठेवतात, छोटे बॉम्ब असतात ते. सगळे कामगार दुसरीकडे असतात आणि आतमध्ये माइनच्या मध्ये ब्लास्ट करतात. जेव्हा हे ब्लास्ट होतात तेव्हा आतले सगळे दगड फुटफुट फुटफुट करून खाली पडतात. त्यांना कलेक्ट करायचं, वर पाठवायचं, असंही काम तिथे केलं जातं. अनेक प्रकारच्या रिस्की गोष्टी केल्या जातात, त्या आपण आपल्या करता करतो. वी नीड ऑल दिस थिंग्स अँड वी हॅव टू ऑब्टेन दॅट फ्रॉम दी अर्थ. पण त्याच्याकरता जे जे करायचं ते सगळं आपण करायचं. त्याचा परिणाम कुठे होतो? अर्थ हॅज टू फेस इट. बरोबर. अंडरग्राउंड ॲटॉमिक टेस्ट. आता हे काय? सी, दिस इज अगेन अ मॅनमेड ऍक्टिव्हिटी. थिंक ऑफ इट. अंडरग्राउंड ॲटॉमिक टेस्ट. तुम्ही म्हणाले काय फालतूपणा आहे, ॲटॉमिक टेस्ट करायची तर करायची ना, अंडरग्राउंड कशाला करायची? सी, ॲटॉमिक पॉवर इज दी ह्यूज पॉवर. ती अशी एक शक्ती आहे, ती ज्याला मिळाली त्याने जग जिंकलं. एव्हरी कंट्री ट्रायज टू हॅव दी ॲटॉमिक पॉवर विथ दम. आपल्या देशामध्ये, प्रत्येक देशामध्ये स्वतःच्या देशाला वाचवण्याकरता तरी शस्त्र सामग्री असते. बरोबर. आता जस्ट नाऊ वी रिसेंटली हॅड दॅट इन्सिडेंट ऑफ ऑपरेशन सिंदूर. तर वी कुड फाईट बिकॉज आपल्याकडे ती कॅपॅसिटी होती फायटिंगची. समोरचा माणूस जर आपल्याकडे बंदूक घेऊन आला तर आपण काय त्याच्याकडे चाकू आणि कोयता घेऊन जायचं का? तो गोळी मारून टाकेल आपल्याला. त्याच्याकडे जे शस्त्र आहे ते शस्त्र आपल्याकडे पाहिजे. जेव्हा सगळ्या जगभरातले देश ॲटॉमिक पॉवर्स होण्याचा प्रयत्न करतात, तिथे आपण काही शांततेचं दूध बनून बसायचं का? आपल्यालाच ठोकून मरून, आपल्याला मारून निघून जातील ते. सिंपल आहे ते. स्वतःला वाचवण्याकरता एव्हरी कंट्री हॅज टू डू सम बेसिक टेस्ट. आपण काय बनवलंय, आपल्याकडे काय कंटेंट आहे, हे सगळ्यांना नाही कळायला पाहिजे. कळलं? म्हणून त्या गोष्टी. आणि शिवाय ॲटॉमिक टेस्ट या खूप डेंजरस असतात. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी ह्या 2 जपानच्या खूप मोठ्या शहरांवरती ॲटम बॉम्ब टाकले होते. खरे खरे ॲटम बॉम्ब, दिवाळीतले लक्ष्मी बॉम्ब नाही. ते ॲटम बॉम्ब एवढे भयंकर होते की पूर्णच्या पूर्ण 2ही शहरं 2 सेकंदामध्ये बॉम्ब टाकल्या गेली, गायबच झाली, उद्ध्वस्त झाली, परमनंट. त्यांना रिकव्हर केलं, त्याला परत डॅमेज रिपेअर केलं, पण त्या गोष्टींचे इम्पॅक्ट हे खूप वर्षापर्यंत अजूनही तिथे दिसतात. लोकांच्या जेनेटिक मध्ये परिणाम झालेत, हे खूप डेंजरस असतात. म्हणून अशा टेस्ट करण्याकरता जिथे माणसांची वस्ती आहे, जिथे काही ट्रायल्स चालले आहेत, अशा ठिकाणी नाही करत. जिथे कोणी नाहीये, जिथे मिनिमम रिस्क आहे, अशा ठिकाणी ह्या टेस्ट केल्या जातात. त्या पण जमिनीच्या खाली केल्या जातात. जमिनीच्या खाली तुम्ही ॲटम बॉम्बचा ब्लास्ट केला तर काय होणार आहे? व्हायब्रेशन होणार नाही का वरती? It is as simple as that you are testing something which is a huge energy and you are testing how it is working. तर मग सिंपल आहे ना, तो ॲटम बॉम्ब खाली फुटणारच आहे जमिनीच्या खाली. पण त्याचा परिणाम अर्थच्या वरच्या सरफेसवर होणार आहे आणि यू कॅन फील दॅट देर आर व्हायब्रेशन्स.